शेतकरी बांधवांनो, चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या थेट बँक हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत आणि तुमचे पैसे कधी येणार, किती तारखेला येणार आणि पैसे कधी येणार हे देखील आपण ह्यामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, डीबीटी प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत। अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सरकारकडून पैसे तर मंजूर होतात, म्हणजे मित्रांनो असे अनेक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि शेतकऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की सरकारकडून पैसे तर मंजूर होतात पण ते खात्यामध्ये का दिसत नाहीत। तर मित्रांनो, याचे कारण म्हणजे तुमचे बँक खाते डीबीटी साठी सक्रिय नसणे। म्हणजे मित्रांनो, याचे कारण काय आहे तर तुमचे खाते डीबीटी साठी सक्रिय नसणे हे कारण आहे। शासनाने आता थेट लाभ हस्तांतर प्रणाली लागू केली आहे। म्हणजे शासनाने आता थेट हस्तांतर प्रणाली लागू केलेली आहे, ज्याद्वारे कोणतेही मध्यस्थ न ठेवता, म्हणजे मध्ये कोणीच माणूस नाही, कोणता सरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक कोणीही नाही, मध्ये कोणताही मध्यस्थ न ठेवता पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात। म्हणजे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट येतात। कोणत्याही म्हणजे कुठेही जाऊन तुम्हाला म्हणजे मध्यस्थ कुणीच नाही की त्याच्याकडे जाऊन तुम्ही पैसे मागू शकता। डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सरकारने बटन दाबलं की पैसे तुमच्या खात्यामध्ये। तर मित्रांनो, पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहेत आणि कोणताही मध्यस्थ न ठेवता पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पाठवले जातात। यासाठी तुमच्या बँकेत जाऊन तुमचे खाते आधारशी संलग्न आणि डीबीटी साठी एनेबल करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचे आहे। बँकेत जाऊन तुमचे खाते आधारशी संलग्न आहे का नाही ते बघायचं आहे आणि डीबीटी साठी एनेबल करणे अत्यंत गरजेचे आहे। तर अशी आशा करतो की तुमचं हे दोन्ही कामं पूर्ण असतील। आणि मित्रांनो, हे जर काम प्रलंबित असेल तर पैसे बँकेच्या सर्व्हरवर अडकून राहतात, म्हणजे तिथं पैसे येतात पण तुमच्या खात्यामध्ये पैसे मात्र येत नाहीत। त्यामुळे मित्रांनो, शासनाकडून पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, शासनाकडून जे आहे ते पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय मोठा घेण्यात आलेला आहे, जेणेकरून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। आता बोलूया तुमच्या सर्वात आवडत्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे की या योजनेअंतर्गत पैसे कधी आणि किती येणार। तर शेतकरी मित्रांनो, शासनाच्या नियमानुसार नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्ता जो आहे त्या हप्त्यापोटी 2000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत ह्या बार्षीला म्हणजे हा हप्ता कधी येणार आहे आणि किती येणार आहे तर हा हप्ता येणार आहे 2000 रुपये येणार आहे आणि थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहेत। आणि मिळणाऱ्या ताज्या अपडेटनुसार मित्रांनो, हे 2000 रुपये मार्च 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी बातमी आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, ही बातमी पूर्णपणे खरी नाही, कारण मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात। तर मित्रांनो, ह्या संदर्भात तुम्हाला काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।